नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करतोय भारतातल्या एकूण आर्थिक परिस्थितीवरती. शेअर बाजारामधला जो निर्देशांक आहे तो लगातार घसरताना आपण बघतोय आणि अशा वेळेला नेमकं भारतामध्ये काय घडतंय, केवळ भारतात नाही तर जगामध्ये नेमकं काय घडतंय आणि हे मंदीचं जे सावट आहे ते दूर होणार किंवा नाही या नव्या वर्षामध्ये 2016 मध्ये, हे सुद्धा या निमित्तानं आपण आज तपासणार आहोत. आपल्यासोबत तज्ज्ञ असणार आहेत, पण तत्पूर्वी काही महत्त्वाचे प्रश्न आपण उपस्थित करतोय. शेअर बाजारातील घसरण आगामी आर्थिक मंदीचं सावट आहे का, हे एक महत्त्वाचं आपण या प्रश्नामधून शोधणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी सरकार ठोस प्रयत्न करते का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि 2016 हे वर्ष मंदीचं सावट दूर करणारं ठरेल का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तज्ज्ञांकडून समजून घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत. राम कदम, भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत या चर्चेमध्ये. डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. अभय टिळक, अर्थतज्ञ आपल्यासोबत आहेत पुण्याहून. आपल्यासोबत श्रीकांत बारहात आहेत, जे धोरण विश्लेषक आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर विचारायचा आहे अभय टिळक तुम्हाला. ज्या पद्धतीनं आता निर्देशांकामध्ये घसरण वगैरे आपण बघतोय, आणि केवळ निर्देशांक नाही तर इतरही काही निर्देशक आहेत या संपूर्ण भारतातल्या आत्ताच्या आर्थिक परिस्थितीमधले. अगदी रिअल इस्टेट असेल, एकूण ग्रामीण अर्थव्यवस्था असेल, शहरी अर्थव्यवस्था असेल, या सगळ्यामधले जे आत्ताचे जे उतारच दिसत आहेत, चढ होताना कुठे दिसत नाही आहेत. काय कारण आहे त्याचं तुम्हाला वाटतं? एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की 15 ऑक्टोबर 2008ला लेहमन ब्रदर्सचं दिवाळं निघालं आणि तिथून या सगळ्या मंदीचा पायरव हा जागतिक अर्थकारणात झाला. बरोबर जवळपास 7.5-8 वर्षानंतर त्या संपूर्ण ती जी मंदी आहे त्या मंदीचं दुसरं पाऊल आता बहुतेक उचललं जात आहे आणि ते येऊन ठेपलाय चीनच्या दरवाज्यावरती. म्हणजे ज्या दोन महासत्तांच्या साट्या लोट्यामुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था ही या संकटामध्ये मोकलली गेलेली आहे, त्याचा आजवरचा फटका हा अमेरिकी अर्थव्यवस्थेने आता सोसला. आता दुसरी पाळी किंवा दुसरा टप्पा हा चीनी अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका किंवा मंदीचा विळखा जखडण्यापासून बहुतेक सुरू होत आहे अशी चिन्ह दिसतात आता. त्यामुळे हे एक जवळपास एक वर्तुळ पूर्ण होत आहे असं 2016 सालच्या सुरुवातीचं तरी चित्र आहे. बरोबर. नक्की नक्की तुम्ही म्हणता की वर्तुळ पूर्ण होतंय असं 2016च्या सुरुवातीचं चित्र आहे. श्रीकांत बारहाते, तुम्हाला या संदर्भात काय निरीक्षण नोंदवायचे आहेत? कारण अर्थात जर हे वर्तुळ पूर्ण होत असेल तर त्या वर्तुळ पूर्ण होतानाची जी काही पडझड असणार आहे येणाऱ्या काळामध्ये, ती आपल्याला अधिक इथे त्याचा त्रास होणार आहे का भारतामध्ये? मागच्या वर्षी म्हणजे जुलैमध्ये IMFने आपला अंदाज जो होता तो ऑक्टोबरमध्ये जुलैचा अंदाज कमी केला. म्हणजे वृद्धी दराचा अंदाज जो आहे तो आपला कमी केला. आपण 7.5% वरून 7.3% वर आलो. आणि या काही आकडे, हे आकडे याच्यासाठी पाहायचे की ते काहीतरी महत्त्वाचं आपल्याला सांगतात आहे. एक गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या पद्धतीचे जे अभ्यास गट आहेत ते सातत्याने धोक्याचा सूचक इशारा आपल्याला मागच्या वर्षीपासून देतात आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स जी आहे ट्रेड अँड डेव्हलपमेंटवर, तिने मागच्या म्हणजे समोरच्या वर्षासाठी तिने आपला वृद्धी दर 7.5 नोंदवला आहे. ADBनी 7.8चा अगोदरचा अंदाज 7.3 वर केलेला आहे. फक्त वर्ल्ड बँक म्हणते आहे की 7.8च्या ॲन्युअल यांनी आपण 16-17 मध्ये ग्रो करू. हे आकडे याच्यासाठी पाहायचे की आपलं आधीचं जे एस्टिमेट होतं, वृद्धीचं जे एस्टिमेट होतं त्याला नक्की कुठेतरी त्याच्याविषयी साशंकता आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार केली. म्हणजे ती तयार केली जाणे हे चुकीचा शब्द आहे, पण ती म्हटलं जात आहे. आता मॉरिस ऑब्सफेल्ड हे IMFचे रिसर्च डायरेक्टर आहेत. ते काही दुष्ट माणसं नाही आहेत. त्यांनी असं म्हटलं की एकूण ग्लोबल रियालिटीचा विचार करताना समोरच्या वर्षी त्यांनी 3.1 वरून, म्हणजे ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक त्यांनी 3.1% वरून 3.6% केला. म्हणजे 0.5ची त्यांनी त्याच्यात त्यांचा अंदाज आहे. परंतु त्यांची स्थिती भय इथले संपत नाही अशी आहे.
कारण ते म्हणजे तीव्र आंदोलनं आणि चढ उतार याचा जो तुम्ही उल्लेख केला त्याचा त्यांनी स्पेसिफिकली उल्लेख केला आहे आणि डाऊन साईडला रिस्क मिटिगेशन हे फार मोठं चॅलेंज राहील असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे जसं आत्ता म्हटलं गेलं की आपण एक आवर्तनातून आपण जातोय आणि प्रॉबेबली दॅट इज डेफिनेटली अ साइन ऑफ समथिंग. ते काहीतरी विचित्र घडतंय याची सूचक आहे ते. तुम्ही म्हणताय काहीतरी विचित्र घडतंय याचं सूचक आहे. परिस्थिती खरंच गंभीर आहे का डॉक्टर महाजन? तुम्हाला या संदर्भात तुमची निरीक्षण काय? दोन गोष्टी. एक तर कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अवस्थेचं लक्षण किंवा निदर्शन शेअर बाजारातले चढ उतार हे एकमेव लक्षण नाही. ते एक लक्षण असू शकतं. काही लोकांच्या गुंतवणुकीवर परिणाम करणाऱ्या घटना म्हणून त्यांच्याकडे बघता येऊ शकतं, पण ते काही संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीचं किंवा तब्येतीचं एकमेव लक्षण नव्हे. दुसरं असं की अमेरिकन अर्थव्यवस्थेसमोर सबप्राईम क्रायसिसमुळं जे एक संकट उभं राहिलं त्याचा परिणाम जगातल्या अन्य देशांवर झाला, तसा भारतावर झाला. पण भारताचं वैशिष्ट्य असं की एवढं सगळं होऊन सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था 2002 ते 2012 या 10 वर्षामध्ये सरासरी 8.5% वाढली. पण केवळ ग्रोथ रेट हे सुद्धा अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचं लक्षण नव्हे, तर ग्रोथ विदाऊट एम्प्लॉयमेंट जर असेल तर त्या ग्रोथला फारसा अर्थ नसतो. त्याचं कारण एके ठिकाणी संपत्ती वाढत जाते पण दुसरीकडं संपत्तीविषयीचा अभाव जाणवत राहतो. त्यामुळं अगदी अमेरिकेचं जरी बघितलं तरी सुद्धा जी काही आता गेल्या क्वार्टरची 3% वगैरे ग्रोथ रेट आहे त्याचा आणि अनएम्प्लॉयमेंट रेटचा काही फारसा संबंध लागत नाही. जपानचीही अवस्था तीच आहे. पण पूर्वानुभव लक्षात घेता चीन, जपान, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स यासारखे देश अडचणीत येतील. ते त्यांच्या पद्धतीनं काय उपाययोजना करायच्या ते करतील. पण मी मगाशी म्हटलं तसं पूर्वानुभव लक्षात घेता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये इनहेरंट स्ट्रेंथ अशी आहे की या सगळ्यांना रेझिस्ट करून ती अर्थव्यवस्था काही एका वेगानं वाढत जाते. पण म्हणून आपण निसर्गावर किंवा या वेगाच्या वाढीवर किंवा याच्या स्थिरतेवर अवलंबून राहता कामा नये. तर योग्य वेळी योग्य प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. तशा त्या केल्या गेल्या म्हणून 2002 ते 2012 या दशकातला ग्रोथ रेट मी म्हणतो तितका राहिला. तुम्ही म्हणताय की तशा केल्या गेल्या म्हणून तितका ग्रोथ रेट राहिलेला आहे असं तुम्ही म्हणताय. वृद्धी दर जो आहे तो त्याबरोबरीनं पुन्हा राम कदम मुद्दा हाच आहे की आताच्या परिस्थितीमध्ये जी संक्रमण अवस्था आहे, जे आवर्तन आता 12 ते म्हटले की कदाचित याचा आता काही त्याची सूचक अशी निदर्शक आपल्याला दिसायला लागलेली आहेत. स्वतः अभय टिळक सुद्धा म्हटलेले आहेत की चीनचं सुद्धा त्याच्यातलं जो काही सहभाग असणार आहे चीनमध्ये जर का पडझड झाली तर त्याची सुद्धा आपल्याला कदाचित काही झळ सोसावी लागेल. काय तुमचं म्हणणं आहे? ही झळ सोसण्या इतकी ताकद आपल्यामध्ये आहे का? जसं अंतस्थ त्यांचं म्हणणं आहे डॉक्टर महाजनांचं, तेवढी अंतस्थ ताकद आपल्यात आहे का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अशी झळ बसेल अशा दृष्टिकोनातून सरकार काही उपाययोजना येणाऱ्या काळात करतंय का? कसं आहे मंदारजी, आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आज ज्या कारणामुळे ही चर्चा होऊ घातली की चायनामध्ये तिथल्या स्टॉक्समध्ये एकदा 5% असताना सर्किट ब्रेक झालं, नंतर 7%च्या वेळेस सर्किट ब्रेक झालं. हे चायनाच्या इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून खूप धोकादायक अशा प्रकारचं त्या ठिकाणी एकंदरीत चित्र होतं आणि त्याचे प्रतिसाद पूर्ण जगभरात आपल्याला पाहायला मिळाले. आपण हाँगकाँगमध्ये पाहिलं तर हाँगकाँगमध्ये सुद्धा 2.3%नी मार्केट घसरलंय. आपण ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलं तर तिथे 1.17%नी घसरलंय. साऊथ कोरियामध्ये सुद्धा 22.78 पॉईंटनी घसरलेलं आहे. पण भारताचा जर आपण विचार केला, कारण चायना अगदी शेजारी आहे आणि चायनाची जी घसरण आहे तिथल्या पैशाची जी 30% पेक्षा अधिक घसरण झालेली आहे. पण भारत आणि चायना जवळपास आपण 65 लाख कोटी रुपयांचं एकमेकांमध्ये ज्याला आपण देवाणघेवाण म्हणतो, अर्थव्यवहार म्हणतो, त्या मोठ्या असे अर्थव्यवहार आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे भारतावर आज त्या ठिकाणी जे सर्किट ब्रेक 2 वेळा झालं तर त्याचा भारतावर सुद्धा परिणाम झाला, पण तो 1% पेक्षा सुद्धा कमी होता. म्हणजे आपण जर पाहिलं इकडे तर 300 पॉईंटनी मार्केट खाली गेलं, पण नंतर दुपारनंतर 3-4 तासातच 191 पॉईंटनी मार्केट सुधारलं.
त्याच्यामुळे निश्चितपणे भारतावर याचा विशेष असा फार काही परिणाम होणार नाही हे मी पूर्णपणे जबाबदारीने सांगू शकतो. आणि भारताला याची आधीपासून कल्पना आहे, कारण चायनाची जी इकॉनॉमी आहे, भारताची इकॉनॉमी जगाच्या दृष्टिकोनातून क्रमांक 2च्या ठिकाणी आहे. आणि चायनामध्ये तिथले लँडचे प्रॉब्लेम असतील, लेबरचे प्रॉब्लेम असतील, तिथल्या पॉलिसीज आहेत, तिथलं एक्सपोर्ट इम्पोर्टचं धोरण आहे, अशा अनेक गोष्टींमुळे तो जो त्यांना जो पैशाचं ते 30% पेक्षा अधिक जे डिव्हॅल्युएशन झालं, तर या सगळ्या उपाययोजना आपल्या भारतामध्ये आपल्या सरकारने केलेल्या आहेत. म्हणून आपण मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये जवळपास 16% आपल्या पैशाचं मूल्य वाढलेलं आहे. पण चायनामध्ये 30% पेक्षा अधिक मूल्य कमी झालेलं आहे. म्हणजे तिकडे 30% कमी झालो, पण आपण 16% वाढलो. हे एका अर्थानं भारतासाठी खूप चांगलं लक्षण आहे. ठीक आहे. आणि भारताच्या बाबतीत आपण दुसरा एक महत्वाचा जो विचार या ठिकाणी महाजन साहेबांनी मांडला, तो मी निश्चितपणे एका अर्थानं कबूल करीन, की भारताचा आताही ग्रोथ रेट जर आपण पाहिला, जगभरात जर पाहिला तर जगभरामध्ये हे मंदीचं सावट आहे, पण भारतामध्ये आपला ग्रोथ रेट हा 7.4% आजही आहे. म्हणजे माझ्यापेक्षा अधिक आकडे आधीच्या वक्त्यांनी सांगितले भारत साहेबांनी. तर त्याच्यामुळे हा भारताच्या पॉलिसीजमुळे आहे. नाही, पण एक मुद्दा राम कदम जो महत्वाचा मुद्दा तुम्ही कदाचित महाजन सरांचा ऐकला असणार आहे, की त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की एम्प्लॉयमेंट त्या अर्थानं रोजगार निर्मिती जी होताना दिसत नाहीये, केवळ ग्रोथ होताना, केवळ वृद्धी होताना दिसते. अशा वेळेला जर जॉब्स मिळणार नसतील, लोकांना जर का काही काम मिळणार नसेल, तर अशा प्रकारच्या वृद्धीचा काय उपयोग होणार आहे आपल्याला? लक्षात घ्या, तर मला या निदान आजच्या चर्चेत तरी मला राजकीय बोलायचं नव्हतं, पण ठीक आहे, आता महाजन रत्नाकरजी बोलतायत तर त्यामुळे बोलावं लागेल, की कसं आहे की ग्रोथ रेट हा कुठल्या एका गोष्टीवर अवलंबून नसतो, हा सार्वत्रिक अनेक गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि मी म्हणतोय म्हणून नाहीये, कॉर्पोरेट जगतामध्ये किंवा अर्थव्यवस्थेच्या मार्केटमध्ये जे अर्थतज्ञ आहेत त्यांचं स्वतःच म्हणणं असं आहे की या देशामध्ये जीएसटी बिल गेल्या काही महिन्यांपासून रखडतंय. या ठिकाणी लँड एक्विजिशनचं बिल रखडतंय, राज्यसभा चालू दिली जात नाही, लोकसभा चालू दिली जात नाही. याला जबाबदार काँग्रेस पक्ष आहे, हे पूर्ण देशाला माहिती आहे. आणि एक जीएसटीचं बिल जरी पास झालं तरी आपल्या देशाचा ग्रोथ रेट हा 1.5% पेक्षा अधिक वाढणार आहे. हे कुठल्या राजकीय पक्षाचे लोक बोलत नाहीत, हे इकॉनॉमिस्ट बोलत आहेत. तर त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती असताना सुद्धा अशा चांगल्या विषयात सुद्धा या देशामध्ये अत्यंत हीन पद्धतीनं, वाईट पद्धतीनं राजकारण आपण झालेलं मागच्या वर्षभरात पाहिलं. डॉक्टर महाजन एक मुद्दा घेऊया आपण रामकदम आपण एक मुद्दा घेऊया. तुम्ही एक लँड ॲक्विजिशनचा मुद्दा काढलाय आणि त्यानंतर जीएसटीचा मुद्दा काढलाय. डॉक्टर महाजन, तुम्हाला हे मान्य आहे का की हीच दोन आपल्याकडे जर का या गोष्टी जर का पार पडल्या असतात तर कदाचित आपल्याकडे अपेक्षित अशी जी वृद्धी आहे ती वृद्धी साधता आली असती? मुद्दा असा की मी जे बोललो ते निखळ आर्थिक पायावर बोललो. जॉबलेस ग्रोथ ही एक इकॉनॉमिक कन्सेप्ट आहे, ती एक आर्थिक संकल्पना आहे, त्याचा राजकारणाशी सुतराम संबंध नाही. पण ज्यांचं अर्थशास्त्रातलं ज्ञान अर्धवट आहे किंवा पुरेसं नाही, अशी माणसं ओढून ताडून त्या ठिकाणी राजकारण आणणार आणि त्या आपल्या विरोधी पक्षावर बिनबुडाची टीका करणार, हे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे घडलं. मी असं म्हणतो आहे की नुसती ग्रोथ रेट वाढून चालत नाही, तर त्याबरोबर एम्प्लॉयमेंट रेट सुद्धा वाढला पाहिजे. हे मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला असंही त्याचा अर्थ काढला जाऊ शकतो की ग्रोथ रेट कितीही झाला तरी एम्प्लॉयमेंट रेट वाढल्याखेरीज त्याचा उपयोग होत नाही. मग जेव्हा जेव्हा ग्रोथ रेट वाढला त्या वेळेला हे आर्ग्युमेंट लागू होईल. त्यामुळे त्यात विनाकारण पक्षाचं नाव घ्यायचं आणि काही ओढत बसायचं, याला काय अर्थ आहे? दुसरा मुद्दा असा की जीएसटी म्हणजे 72 रोगावरचा एक उपाय आहे, असं धनिक वणिक बाळांचा जो जप गेली 10 वर्ष 5 वर्ष चालू आहे, त्यांना हे लक्षात आणलं पाहिजे की जीएसटी नसताना सुद्धा 9% ग्रोथ रेट लागोपाठ 3 वर्ष या देशात झालेला आहे. आणि 2002 ते 2012 यात सरासरी 8.5 इतका झालेला आहे. जीएसटी आला तर 2% ग्रोथ रेट वाढेल असं जरी म्हटलं जात असलं तरी त्यातल्या हार्डकोर इकॉनॉमिस्टांचं म्हणणं असं आहे की तो फार तर 0.8 इतका वाढेल. पण मुद्दा तो नाहीच आहे. जीएसटीला विरोध, लँड ॲक्विजिशनला विरोध, लँड ॲक्विजिशन ऍक्ट
आधी आला होता तो बदलण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा उलटच दुसऱ्याच्या गळ्यात गळा घालण्याचं काही कारण नाही. शुद्ध आर्थिक व्यवहार जर जर चर्चा होणार असेल तरच मला या चर्चेमध्ये इंटरेस्ट आहे, अन्यथा राजकीय उखाळ्या पाखाळ्या काढण्यामध्ये मला काडीचाही रस नाही. ठीक आहे. हे मी आता स्पष्ट करू ठीक आहे, इच्छितो. ठीक आहे डॉक्टर महाजन, तुम्ही तुमची भूमिका जी आहे ती अतिशय चोखपणे मांडू शकाल. त्याच्यामध्ये मंदारजी, उखाळ्या पाखाळ्यांचा मुद्दा नाहीये. मंदारजी, त्यांचे काही आक्षेप असतील त्या आक्षेपांना कधी आपण मंदारजी, उत्तर देऊ शकाल त्यामध्ये. हा राम कदम तुम्ही बोला. मंदारजी हा मंदारजी, काँग्रेसच्या नेत्यांच्या ज्येष्ठतेचा मान राखत विनम्रपणे एवढंच सांगेन की ज्ञानाचं भांडार केवळ त्यांच्याचकडे आणि बाकी सगळे अर्धवट आहेत अशा अहमपणामध्ये कृपा करून त्यांनी राहू नये. आणि स्वतःच्याच विधानामध्ये त्यांनी स्पष्ट केलंय की जीएसटीचं बिल जर पास झालं असतं तर या भारत देशाचा, जो तुमचाही देश आहे, माझाही देश आहे, आम्हा सगळ्यांचा देश आहे, याचा ग्रोथ रेट 1 ते 1.5% नव्हे 2%च्या आसपास वाढला नाही, असता. ते- ते- हे ते- तुमचं ते स्वतःचं म्हणतात- ते विधान आहे. म्हणतात आणि हे hardcore. बिल कुणामुळे ते पास असं झालं म्हणत नाही नाही. हे मी सांगण्याची आवश्यकता असं म्हणलं नाहीये. नाही. त्यांनी असं तर म्हटलं त्याच्यामुळे- नाही. राम कदम त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं नाहीये. सन्माननीय राम कदम, महाजन, नका. मी या 0.1 या धमक्या इतकाच वाढेल चर्चेच्या असं धमक्या सांगितलं. आपण इतरांना द्या. तुमच्या वयाचा ज्येष्ठतेचा मान मी राखीन, पण विचारांचा सामना विचाराने करा. माझे मुद्दे विचाराने खोडा ना. तुम्ही मान्य करा जीएसटीचं समजा बिल पास झालं असतं तर 2% आणि 1.5% देशाचा ग्रोथ रेट वाढला नसता. कोण कारणीभूत अरे आहे मी त्याला? नाही तुम्ही म्हणतोय कारणीभूत आहे बाबा. असं तर मी म्हटलं तर राजकीय उखाड्या पाकळ्या मी आल्या नाही म्हणतोय. आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्या ज्ञानात राम कदम, त्याच्यानंतर तुम्ही राम मला कदम, म्हणाल राम की कदम. अर्धवट ज्ञान. तर त्याच्यामुळे महाजन साहेब, वय वाढलं म्हणून ज्ञान वाढलं असं होत नाही. प्रत्येकाला ज्ञान आहे. मी उलट नम्रपणे मान्य करतो आपण ज्ञानी आहात, म्हणून आपण आपलं ज्ञान कळू द्या ना महाराष्ट्राला की बाबा जीएसटीचं बिल आम्ही का पास होऊ दिलं नाही. कळू द्या महाराष्ट्राला, देशाला कळू द्या. नाही नाही हा जो मंदार, ही त्यांचा काय मुद्दा आहे. पातळीवर पुन्हा चर्चा आहे? पुन्हा एक- पुन्हा- या एक- पातळीवर एक- चर्चा एक- चालणार आहे का एक- मंदार? एक मिनिट राम कदम एक मुद्दा घेऊया आपण. राम कदम एक मुद्दा घेऊया. केवळ आवाज चढून चर्चा करण्याचा हा मुद्दा नाहीये, कारण अत्यंत गंभीर चर्चा आपली चालू आहे. ज्या चर्चेमध्ये आपल्याला मुळात तुम्ही जे म्हटलेलं आहे, आता महाजन सर म्हटले की 0.8% होईल. तुम्ही म्हणता त्यांच्या तोंडी काही दोन शब्द तुम्ही टाकता की 2% जाईल. हे ते असं म्हटलेले नाहीयेत. हे आधी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा स्पष्ट करून देतो. तत्पूर्वी आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत अभय टिळक. तुम्हाला हे वाटतंय का? 0.8 मुळात एक मिनिट राम कदम आपण एक मुद्दा पुढे घेऊन जाऊया. तुम्ही बोलू शकाल. करा मंदारजी, 0.8 कमी आहे का? नाही कमी आहे किंवा नाही हे तज्ञ काँग्रेसचे नेते सांगतील. म्हणत असतील कमी- 0.8 आहे. कमी- मग वर्षभर जो 0.8 वाढला नाही याला जबाबदार कोण आहे? ठीक आहे, आपण त्यांचं मान्य करू. जे खरं नाही, नाही. एक मिनिट आपल्याला तज्ञ आहेत आपल्यासोबत. अभय टिळक, तुम्हाला वाटतंय का राम कदमांनी हे जे गृहीतक मांडलेलं आहे की या ज्या दोन गोष्टी जर का काँग्रेसनी किंवा याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्याला विरोध झाला नसता किंवा या गोष्टी जर का पार पडल्या गेल्या असत्या संसदेच्या माध्यमातून, तर मात्र आपली ग्रोथ झाली असती, हे जे त्यांचं विधान आहे तुम्हाला मान्य आहे का? नाही, काय आहे, या दोन्ही प्रश्नांचा किंवा या दोन्ही विधेयकांचा जी व्यापक पार्श्वभूमी आहे ती आपण जरा आधी लक्षात घेऊया. डॉक्टर महाजनांनी जो ग्रोथ रेट सांगितला तो 2002 ते 2008 या काळातला होता, जेव्हा संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था ही अत्यंत भरभराटीच्या काळामध्ये होती, भरभराटीच्या अवस्थेमध्ये होती. 2008 नंतर संपूर्ण जागतिक परिस्थिती बदललेली आहे. आता निर्यातोन्मुख आर्थिक विकासाची जी आजवर अनेक देशांनी अवलंबलेली नीती होती ती इथून पुढच्या काळात चालणार नाही. डॉक्टर रघुराम राजन सुद्धा वारंवार हा इशारा देत आहेत. त्यामुळे विशेषतः भारतासारखा जो विशाल देश आहे, 121-122 कोटी आपली लोकसंख्या आहे, जवळपास 30-35 कोटीच्या आसपास आपला मध्यम वर्ग भारतामधला मोठी बाजारपेठ ही आहे. ह्या बाजारपेठेचं जर आपल्याला एका संरक्षक कवचामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्सच्या माध्यमातून संपूर्ण देशाचं एका एकत्रित किंवा सामायिक बाजारपेठेमध्ये रूपांतरण घडवून आणणं अनिवार्य आहे, कारण त्याखेरीज आपल्याला आपल्या आर्थिक विकासाचा दर टिकवून धरता येणार नाही. ह्या पार्श्वभूमीवर आता जीएसटीची चर्चा आपल्याला करायला लागणार आहे. त्यामुळे जीएसटीची चर्चा 2002 ते 2008 या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर करण्यापेक्षा सुद्धा 2010-11 नंतर जी परिस्थिती बदललेली आहे आणि संपूर्ण देशाची आपल्याला देशांतर्गत बाजारपेठ सक्षम बनवायची आहे, कारण मुळात आम्हाला बाहेरच्या देशांच्याकडे किंवा निर्यातीकडे बघायची गरज भासू नये. म्हणून एक खऱ्या अर्थाने एक इंटिग्रेटेड मार्केट देशांतर्गत तयार व्हावं, ज्याला अर्थशास्त्रामध्ये आम्ही इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणतो, त्या भारतीय उद्योजकांना मिळाव्यात, म्हणून आज जीएसटी आम्हाला निकडीचा बनलेला आहे.
ज्याप्रमाणे डॉक्टर महाजन म्हणले की हे लाख दुओं की एक दुवा आहे असं कोणी दावा करणार नाही, पण जीएसटीची आज आपल्याला आवश्यकता का भासते? कारण संपूर्ण आमच्या विकासाची जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये आता गुणात्मक बदल किंवा फरक झालेला आहे. आणि शेवटचा एकच मुद्दा फक्त सांगतो, ह्या संदर्भामध्ये उद्योगांचं इथून पुढच्या काळात जर आम्हाला विस्तार घडवायचा असेल तर जमीन हा अत्यंत कळीचा मुद्दा बनणार आहे. कारण मुळामध्ये आमच्याकडे शेतीप्रधान देश आहे, अनेक प्रकारच्या विकासाच्या योजनांकरता मोठ्या प्रमाणावर आम्हाला जमीन लागते, अतिशय मोठ्या प्रमाणावरती घर बांधणी ही सुरुवात झालेली आहे. या परिस्थितीमध्ये जमिनींचे बाजारभाव हे वाढत असल्यामुळे उद्योगांना त्यांच्या विस्तारावर मर्यादा येत आहे, कारण त्यांना ती भांडवल परवडतच नाहीये गुंतवणूक. या चौकटीमध्ये आपल्याला जमीन अधिनियमाची खरी चर्चा केली पाहिजे, कारण या दोन्हीचा संबंध इथून पुढच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर टिकवून धरण्याच्या संदर्भातले हे दोन कळीचे मुद्दे आहेत. ही चौकट कृपा करून आपण विसरू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. नक्की तुम्ही म्हणता ही चौकट विसरता कामा नये, पण त्याबरोबर बारा ते तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की निर्यातक्षम आपण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा ढाचा हा निर्यातक्षम करण्याकडे जसं त्यांनी त्यातला धोका दाखवून दिलेला आहे अभय टिळक यांनी, त्याबरोबरीनं आत्ताची जी आपली पॉलिसी आहे, आत्ताचं जे केंद्र सरकारचे धोरण आहे, त्यांच्या धोरणामध्ये तुम्हाला नेमका त्याच्यामध्ये काही विरोधाभास दिसतोय का? कारण एकीकडे आपण मेक इन इंडिया म्हणतोय, एकीकडे आपल्याला संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्स तयार करायचे आहेत, आणि अशा वेळेला हे अभय टिळकांनी जे मांडलेलं गृहीतक आहे त्याच्यामध्ये काही तुम्हाला विरोधाभास दिसतोय का? नाही, टिळक सरांनी म्हटलं त्याच्यात काही विरोधाभास नाही, परंतु एक गोष्ट आपण एक लक्षात घेतली पाहिजे की रघुराम राजन साहेबांच्या वरीस काय आहेत. म्हणजे आपण त्याच्याकडे येण्याच्या अगोदर एक छोटासा मुद्दा आहे. जीएसटीची ही जी चर्चा सुरू झाली ज्याच्यावर आता इथे लोक बोलले, कुठलंही फिस्कल किंवा मॉनिटरी इंटरव्हेन्शन जे आहे, रेग्युलेटरी इंटरव्हेन्शन, हे आपण कन्स्ट्रेनर म्हणजे मर्यादा टाकणार की प्रोपेलर त्याला उत्तेजना देणार म्हणून आपण स्वीकारतो. हा या देशातला मूलभूत म्हणजे रेग्युलेटरी एन्व्हायरमेंटमध्ये जीएसटी असेल किंवा लँड ॲक्विजिशन बिल असेल, आपण त्याच्याकडे आपली पाहण्याची लेन्स कुठली आहे हा पहिल्यांदा इश्यू जोपर्यंत वेदर इट इज अ कन्स्ट्रेनर आहे ते की प्रोपेलर आहे ग्रोथसाठी, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे, नंतरच डिस्कशन करायला अर्थ आहे. परंतु रघुराम राजन साहेबांच्या चिंता काय आहेत? एक फिस्कल कन्सॉलिडेशनचं जीएसटी सारखं किंवा जीएसटी सारखे काही एक गोष्टी ज्या आहेत टॅक्सेशनच्या संदर्भातल्या त्या जर सोडल्या तर त्यांचं डेट रिकव्हरी विषयी काय चिंता आहे त्यांची, इन्फ्लेशनरी प्रेशर्स विषयी त्यांच्या काय चिंता आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचं इम्प्लिमेंटेशन होण्यामध्ये जे अंमलबजावणी होण्यात जी दिरंगाई होती त्याच्याविषयी त्यांचं काय म्हणणं आहे. ते या सगळ्यांचा विचार आपण करणार आहोत की नाही. देशांतर्गत अशा पद्धतीच्या व्यवस्था आपल्याजवळ आहे आणि त्या भूतकाळापासून आपण संस्थात्मक विकासाच्या दृष्टिकोनातून जे गेलो त्याच्यामुळे आजही लक्षात घ्या, जगामध्ये अनेक ठिकाणी पडझड होत असताना आपल्याला तेवढा धोका संभवत नाही, किंबहुना आपलं इन्सुलेशन, आपलं संरक्षण हे आपल्या याचे मुळं आपल्या पूर्व इतिहासात आहे. आपण संस्थांची बांधणी कशी केली आहे दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. त्याच्यामुळे हा बोला. ठीक आहे. या संपूर्ण विषयाला आपण जेव्हा भारतामध्ये आज राजकोषीय तूट जी आहे, फिस्कल डेफिसिट जी आहे ती कमी आहे, चांगली गोष्ट आहे. तेलाच्या किमती कमी झाल्या, वास्तविक उत्पन्नाच्या स्तरावर परिणाम झाला आहे, लोकांची क्रयशक्ती वाढायला थोडीफार मदत होईल, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यासोबतच अनेक इतर चिंता आहेत, त्या चिंतांचा आपण विचार करायला हवा की नको. आणि विशेषतः अशा वेळी की ज्यावेळी एशियन क्रायसिस झाला होता, आपलं एक्सपोजर निर्यातीच्या दृष्टिकोनातून जवळपास 50-20% होतं, आता जवळपास 70% गेलेलं आहे. हे जे आपलं एक्सपोजर आहे बाहेरच्या जगासाठी आणि ज्या पद्धतीच्या एकात्मिक अर्थव्यवस्थेत आपण गुंतून आहोत इतर जगासोबत, त्याच्यामुळे याचा विचार फक्त देशांतर्गत पातळीवर होऊ शकत नाही, तो जागतिक पातळीवरही करायला हवा. आणि किती आपलं अपेक्षांचं ओझं आपण बाळगायचं, कारण देशांतर्गत जोपर्यंत तुम्ही काही करणार नाही
तोपर्यंत फक्त बाह्य जगाकडून तुम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेला उभारी येण्यासाठी काहीतरी होईल अशा अपेक्षा बाळगणं हे भाबडेपणाचं ठरेल. नाही, नक्की हे भाबडेपणाचं ठरेल हे तुम्ही म्हणताय, पण त्याबरोबर पुन्हा डॉक्टर महाजन तुम्हाला हा प्रश्न आहे की आपण राजकीय पक्ष म्हणजे आता ही जी चर्चा चालू आहे चर्चेमध्ये आपण राजकीय मुद्दे कदाचित त्यातल्या उखाळ्या पाकळ्या तुम्ही उगाची शब्द वापरला ते करणार कदाचित नाही, पण शेवटी राजकीय धोरणांचाच परिपाक असतो ज्यावेळेला अर्थकारणाचे हे सगळे मुद्दे आणि त्याच्यातनं निर्माण होणारे जे प्रश्न आहेत किंवा त्याचे जे परिणाम होणार आहेत ते राजकारणाशी संबंधित असतात. अशा वेळेला तुम्हाला वाटतंय का की समाधानकारक अशी दिशा सद्यस्थितीत केंद्र सरकार घेते आणि ज्या दिशेमुळे कदाचित आपल्याला ऊर्जितावस्था येईल? मुळामध्ये ही जी या सगळ्या विषयाची आपण जी चर्चा करतो आहे ती पॉलिटिकल इकॉनॉमी या एका ब्रॉड हेड खाली असलेली चर्चा आहे. म्हणजे राजकीय रीतीनं अर्थव्यवस्थेचं संचालन करणं या विषयाशी संबंधित ही चर्चा आहे. त्यामुळं त्यात काही पॉलिटिकल स्लांट असणार, पण तो धोरणांच्या संदर्भात असणार, पक्षीय पातळीवरचा असत नाही तो. कारण पक्षाचं स्वतःचं आर्थिक धोरण आर्थिक मत काही असलं तरी देशविकासाच्या दृष्टीनं त्या वेळेला आवश्यक असणारी पावलं काही वेळा पक्षाच्या पलीकडे जाऊन सुद्धा उचलावी लागतात. याशिवाय मला दोनच गोष्टी सांगायच्यात. नंबर एक, हे प्रोपेलर आणि कन्स्ट्रेनर असा जो फरक आता झाला बरोबर आहे तो, पण तो एकमेकांचे पर्याय नाहीयेत. अगदी अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा विकासाला उत्तेजक धोरणं राबवित असताना त्या धोरणांचा गैरफायदा कुणी घेऊ नये किंवा ज्यासाठी ती धोरणं आहेत त्यासाठीच ती राबवली जावीत अशा रीतीनं कार्यक्रम आखले जावेत यासाठी कन्स्ट्रेनर सुद्धा त्याच्यातच असतात. त्यामुळे या दोन्हींचं कॉम्बिनेशनचं ते धोरण असलं पाहिजे. नंतर दुसरं असं की मी मगाशी म्हटलं तसं एका मुद्द्यावर धरून एका कुठल्या तरी मुद्द्यावर धरून अर्थव्यवस्थेच्या स्वास्थ्याबद्दल किंवा प्रकृतीबद्दल नक्की बोलता येणार नाही, नक्की बोलता येणार नाही सर. पण त्याबरोबरीनं आपल्या आसपास जे काही वातावरण दिसतंय, आपल्या आसपास एकीकडे शेती असेल, दुसरीकडे अगदी कुठे वृद्धी होताना दिसत नाही, अगदी बांधकामासारखा व्यवसाय असेल. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेकनंतर या तज्ज्ञांकडनं आपण पुन्हा एकदा अधिक सखोल अशी चर्चा जाणून घेऊयात नेमकं काय घडतंय आपल्या आसपास आणि येणाऱ्या काळात 2016 या वर्षामध्ये या वर्षाअखेरीस तरी हे जे एक प्रकारचं निराशेचं वातावरण आहे ते वातावरण संपेल का एका छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण परिस्थितीच्या संदर्भात आणि 2016 या पुढच्या वर्षामध्ये काही दिलासादायक चित्र असणार आहे का आणि खास करून वृद्धीचं काही परिस्थिती निर्माण होणार आहे का ते आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्या सगळ्या मान्यवरांकडे जाण्याच्या आधी काही आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचूयात. दत्तात्रय बुराण म्हणतात, भारतामध्ये निर्माण झालेली नैसर्गिक परिस्थिती पाहता भारतीय अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था मिळणं कठीण आहे. विशाल नेवसे म्हणतात, पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणांमुळे परकीय गुंतवणूक वाढत आहे, हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. आणि श्याम ठाणेदार म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था सध्या ICU मध्ये आहे. तुषार परदेशी म्हणतात, कर्ज काढून बुलेट ट्रेन चालू करून आपल्या अर्थव्यवस्थेत कोणती ऊर्जितावस्था येणार आहे. आणि विजय अस्वर म्हणतात, घसरलेल्या क्रूड ऑइलच्या किमतीतील नफा सरकार कुठे वापरत आहे. एकूण या बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांच्या बरोबरच पुन्हा अभय टिळक तुम्हाला हा प्रश्न आहे की एकूण बांधकाम असेल, IT BPO असेल, FDI परदेशी गुंतवणुकीसारखे विषय असतील किंवा अगदी निर्यात वृद्धी असेल, क्रूड ऑइलसारखा आयातीचा मुद्दा असेल आणि कृषी विकास, हे जे प्रामुख्याने महत्त्वाचे मानले जाणारे जे सेक्टर्स आहेत यामध्ये सुद्धा कुठेही आता अलीकडच्या काळामध्ये आपण वृद्धी होताना बघत नाही आहोत. बांधकाम असेल म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून आता इथे अगदी घरांचा प्रश्न असेल आणि व्यवसायाच्या माध्यमातून जर बघितलं तर बांधकाम व्यावसायिकांचा प्रश्न असेल, कुठे वृद्धी होतानाचं चित्र नाही आहे. याला आपण एक प्रकारचं इंडिकेटर म्हणून घेऊ शकतो का? नाही म्हणताना मला असं वाटतं की आपण या बाबतीत शेती आणि बिगर शेती याच्यात थोडा फरक करावा. कारण 2009 सालापासून आपण जर बारकाईने बघितलं तर 2009 ते 2015 संपूर्ण ह्या काळामध्ये मान्सून हा अत्यंत अनियमित राहिलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शेतीला त्याचा मोठा फटका बसण्यात झालेला आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. मुद्दा नंबर 1. त्यामुळे होत आहे असं की संपूर्ण आजही आपण अगदी 2011ची आकडेवारी जर बघितली
तर देशाच्या पातळीवर जवळपास 49-50% मनुष्यबळ हे शेतीवरती अवलंबून आहे. त्यामुळे जोपर्यंत आमच्या शेतीची उत्पादकता वाढत नाही आणि शेतीवरती अवलंबून असलेल्या लोकांच्या जीवनमानाचा आणि उत्पन्नाची सरासरी पातळी वाढत नाही, तोपर्यंत हा सगळा आमचा विकास हा खऱ्या अर्थाने सातत्यशील बनण्यामध्ये अडचण येणार आहे. हा पहिला मुद्दा आहे. राहिला मुद्दा बिगर शेती क्षेत्राचा जो आहे, त्याच्यात तुम्ही जर अलीकडच्या काळामधली विशेषतः कॉर्पोरेट विश्वाची कामगिरी बघितलीत तर आपल्या असं लक्षात येतं की 2002 ते 2008 या संपूर्ण काळात जी भरभराटीची अवस्था होती, बरोबर, ती अवस्था तशीच पुढे चालू राहील असा अंदाज बांधून भारतीय संघटित उद्योगाने खूप मोठ्या प्रमाणावरती, ज्याला आपण प्रस्थापित उत्पादन क्षमता म्हणतो, इन्स्टॉल्ड कपॅसिटी, ही खूप तयार करून ठेवलेली होती. दुर्दैवाने 2010 नंतर सगळं चित्र बदलल्यामुळे बाजारपेठेत मागणीच नाहीये. बरोबर. त्यामुळे ही प्रस्थापित उत्पादन क्षमता जोपर्यंत पूर्णपणे वापरली जात नाही, तोपर्यंत नव्याने गुंतवणूक होणं, नव्याने रोजगार निर्मितीला चालना मिळणं हे अवघड आहे. आणि तिसरा महत्वाचा गोष्ट अशी की हे चित्र पालट आहे, म्हणजे सगळं नकारात्मक नाहीये. कारण ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरती तेलाचे बाजारभाव कमी होत आहेत, नंतर जास्त तांब, ॲल्युमिनियम यासारखे महत्वाचे जे औद्योगिक वापराचे जिन्नस आहेत त्यांच्या किमती घसरत आहेत. तुम्ही जर आपल्या भारतीय उद्योगाची कामगिरी बघितली गेल्या साधारणपणे 2 महिन्यामध्ये जी प्रसिद्ध होतीये की मंदीमुळे जरी उद्योगांची उलाढाल किंवा उलाढालीमधल्या वाढीचा वेग जरी मंदावलेला असला तरी भारतीय उद्योगाची नफाप्रवणता वाढलेली आहे. कारण ह्या एकूण भावावर जी रोखली गेली आहे कच्च्या मालाची, त्याच्यामुळे नफाप्रवणता, प्रॉफिटेबिलिटी आपण जी म्हणतो, ती भारतीय उद्योगाची बऱ्यापैकी टिकून आहे. काही ठिकाणी ती वाढलेली आहे. येत्या 2-3 वर्षात हाच कल असाच बळकट राहिला तर जर राजकीय परिस्थिती देशामधली एका अर्थाने सामंजस्याची राहिली, जीएसटी सारखी जर महत्वाची विधेयकं पास झाली, तर देशांतर्गत बाजारपेठेवरती लक्ष केंद्रित करून भारतीय उद्योग या प्रॉफिटेबिलिटीचा आधार घेत नवीन उत्पादन क्षमता वाढवणं, विस्तार घडवून आणणं हे सगळं करू शकेल अशी निदान कोवळी चिन्ह आता दिसायला लागलेली आहेत. नक्की त्यामुळे फार हे निश्चित दिसत आहे. हा, नक्की. म्हणजे आणि ते तुम्ही जसं म्हणताय की निराशेचं तेवढं वातावरण आहेच, अशातलाही भाग नाही. काही त्याच्यामधले काही कदाचित बेनिफिट्स पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा बाराते, तुम्हाला श्रीकांत बाराते, तुम्हाला हा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं अंतर्गत बाजारपेठेचा उल्लेख केलाय अभय टिळक यांनी, ही जी अंतर्गत बाजारपेठ आहे ती विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आत्ताचं सरकार ठोस पावलं उचलत आहे, अशी काही तुम्हाला चिन्ह दिसत आहेत का? हा मीडियम टर्म क्रेडिबिलिटीचा इश्यू आहे सरकारच्या. म्हणजे आपल्याला अगदी फटकन बाहेर येता येईल. म्हणजे इथे समस्या तयार झाली आणि तिथे आपण सकारात्मक उपाययोजना केली आणि आपण बाहेर निघतो असं होत नाही. त्याच्यासाठी टॅक्टिकल इंटरव्हेन्शन हवे असतात. फॉर एक्झाम्पल, आता बराच उल्लेख झाला की टिळक सरांनी सांगितलं, महाजन सरांनी सांगितलं की 2008 नंतरच्या आत्यंतिक गर्तेच्या स्थितीतून आपलं सोशल एक्सपेंडिचर जे आहे ते अनेक लोक या छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतात की आपलं जे सोशल एक्सपेंडिचर होतं ते सबस्टॅन्शियल होतं. त्यामुळे लिक्विडिटीच्या संदर्भातले आजचे आपले जे इश्यू आहेत ज्याच्यासाठी वारंवार रिझर्व्ह बँकेला हस्तक्षेप करावा लागतो आहे आणि नॅशनलाइज बँका त्याला जुमानत नाही आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेचं जे सेंटिमेंट आहे सकारात्मक किंवा त्यांचा जो निदान एफर्ट आहे, इनिशिएटिव्ह आहे, त्याला नॅशनलाइज बँक्स जे आहे त्या म्हणजे रेट कमी झाले इंटरेस्ट, परंतु बँक्स आर नॉट विलिंग टू लेंड. ते हाऊसिंग लेंडिंग पोर्टफोलिओ, तुम्ही हाऊसिंगचं उदाहरण घेतलं, कुठे जाऊन झालं. आणि मुळात म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरला आपल्याकडच्या सप्लाय साईड हा इश्यूच समजत नाही. आपली फ्लॉकिंग टुवर्ड्स, आपण जी धाव घेतो एकादमाने, एका सेक्टरमधून फायदा व्हायला सुरुवात झाली, एका विशिष्ट पद्धतीचं सकारात्मक वातावरण होतं आणि ते सगळंच्या सगळं मार्केट जे आहे ते आपण ग्लट केलं. आता हा डिमांड साईड कन्स्ट्रेंट आहे, तिथे भक्कम सप्लाय आहे. मुंबई, आपल्या महाराष्ट्रात पहा, मुंबई,
पुणे, हं. नाशिक सारखी बेल्ट की जिथे ज्यांनी गुंतवलेलं आहे ते रडकून दिलेलं आलेलं बरोबर, आहे. बरोबर. त्याच्यामुळे सरकारला ही प्राथमिक जबाबदारी घ्यायची असते हं. आणि काही विशिष्ट व्यूहरचनात्मक हस्तक्षेपाद्वारे आणि पॉलिसी चॉईसेसद्वारा, धोरणात्मक निवडीद्वारा आजचं सरकार जे आहे ते फिस्कल ऑस्टेरिटी मेजर्स इतकं करताय की अहो बॅक म्हणजे 10% जास्त डिव्होल्युशन केलं, सगळ्या सेंट्रली स्पॉन्सर स्कीम्स तुम्ही बंद केल्या. हं. हं. तुम्ही पैसा आणणार कुठं? गव्हर्नमेंट इज स्टील अ व्हेरी बिग, तो फार मोठा खर्च करणारा, जी सगळ्यात मोठी खर्च करणारी बरोबर. एजन्सी आहे भारतामध्ये. हं. हं. नक्की रत्नाकर महाजन आणि अशा तुम्हाला पद्धतीचं जर तुम्ही नक्की हा जो मुद्दा मांडलाय डॉक्टर रत्नाकर महाजन, तुम्हाला हा मुद्दा पटतोय का? बारा ते जे म्हणतात की एक प्रकारे जो सामाजिक खर्च होता, सामाजिक योजनांसाठी असेल किंवा अधिक दीनदुबळ्यांसाठीचा खर्च असेल, तो कुठेतरी कमी झालाय किंवा तो खर्च कमी करण्याची भूमिका असल्यामुळे कदाचित हवी तशी ऊर्जितावस्था आपल्याला बघायला मिळत नाही. नेमका हा TDS पहा, NHRM पहा, सगळ्या याच्यातून पैसा वापस गेलेला. हा डॉक्टर महाजन, नेमका हाच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पॉलिटिकल इकॉनॉमीचा भाग आहे. म्हणजे असं की फिस्कल प्रुडन्स किंवा राजकोषीय प्रुडन्स हा काही एखाद्या सरकारचा एकमेव उद्देश असू शकत नाही. तर आपण हाती घेतलेल्या धोरण आणि कार्यक्रमातून या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या विकासाची गती वाढवली पाहिजे आणि त्याला अधिकाधिक स्वावलंबी करून त्याचं सरकारवरचं अवलंबित्व कमी केलं पाहिजे. हा खरं म्हणजे वेलफेअर स्टेटच्या संकल्पनेचा गाभा आहे. या पार्श्वभूमीवर एक उदाहरण आपल्याला देणं आवश्यक आहे. 2003 साली भारतीय संसदेनं वित्तीय उत्तरदायित्व आणि बजेट मॅनेजमेंट म्हणजे अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा पास केला. पण त्यानंतर अमेरिकेच्या आर्थिक अरिष्टाच्या पार्श्वभूमीवर खुद्द प्रणब मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांनी लागोपाठ 2 वर्ष या FRBM मधनं सूट दिली होती. त्याचं कारण असं की या आर्थिक अरिष्टाच्या संदर्भामध्ये फिस्कल प्रुडन्स हे करणं शक्य नाही आणि त्याचा उपयोग काय झाला तर स्टिम्युलस दिला. उद्योगपती आणि व्यापारी या लोकांना स्टिम्युलस दिला आणि तो स्टिम्युलस लाखो कोटी रुपयांमध्ये होता. तो काही 100 कोटी वगैरे असा नव्हता. त्यामुळं त्यावेळी पुरतं फिस्कल प्रुडन्सचं धोरण बाजूला ठेवावं लागलं. जसं त्यासाठी बाजूला ठेवावं लागतं तसं आता त्यांनी सांगितलं, एकदम बरोबर म्हणाले ते की फिस्कल प्रुडन्स याचा अतिरेक इतका झाला आहे की त्यासाठी लोकांचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मिती आणि कृषी विकास या संदर्भातल्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दलचा खर्च कमी केला आहे. तो काही दुर्हेतून कमी केला असं माझं म्हणणं नाही. पण फिस्कल प्रुडन्स म्हणजे वित्तीय घाटा मर्यादित ठेवण्याच्या एकमेव कारणापोटी केलेला आहे. कधी कधी या वित्तीय घाट्याच्या संदर्भातलं महत्व कमी करावं लागतं कारण मग शेवटी आपण लोकांना जबाबदार असतो. नक्की नक्की. आणि जसं तुम्ही म्हणताय की वेलफेअर स्टेट ही जी संकल्पना आहे ती असायला पाहिजे, कुठेतरी या संकल्पनेपासून आपण दूर गेलोय का? राम कदम आणि खास करून गेल्या तुमच्या सरकारमध्ये अशा प्रकारच्या ज्या योजना असतील, जसं 12 ते म्हणतात आणि आता डॉक्टर महाजन म्हणतात, कुठेतरी आपण या संकल्पनेपासून दूर गेलोय का, हटलोय का? आणि केवळ एक प्रॉफिटिअरिंग, एकीकडे तूट कमी करायची अर्थसंकल्पीय आणि त्या पलीकडे जाऊन कुठेतरी प्रॉफिट करायचं, अशा पद्धतीची काही मानसिकता आपली आहे का? लगेच काही पुढच्या वर्षी कुठली काही निवडणूक लागलेली नाही. त्याच्यामुळे कोणताही राजकीय पक्ष अशा प्रकारच्या आकड्यांमध्ये कधी खेळण्याचा प्रयत्न करत नाही. बाराती जी म्हणाले, महाजनजी म्हणाले, तुम्ही जर सविस्तर वेळ देणार असाल तर मला नाही, बोला तुम्ही. पण वेळ कमी आहे पण बोला तुम्ही. वेळेमध्ये मी एवढं वेळ कमी आहे त्याच्यात मी एवढंच सांगेन की आपण ही जी सगळी चर्चा करतो आहोत या चर्चेमध्ये आपण पाहिलं असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर विरोधकांनी टीका केली. पण त्याच परदेश दौऱ्यामधून 1,20,000 कोटी भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट आली. ती इन्व्हेस्टमेंट आल्याच्या नंतर त्याच्यातून ऑटोमॅटिक एम्प्लॉयमेंट मिळणार आहे लोकांना. म्हणजे आपण या सगळ्या ग्रोथमध्ये आपण एम्प्लॉयमेंट हा जर मेजर पार्ट धरणार असू आणि परदेशी कंपन्या आपल्या भारतात येणार असतील तर भारतातल्याच आपल्या युवकांना रोजगार मिळणार आहे. आणि आपण जर पाहिलं मुद्रा बँक सुरू केली, सुरुवातीला आपण 20,000 कोटी रुपये ठेवून या मुद्रा बँकेमधून 1,70,00,000 पेक्षा अधिक युवकांना लोन मिळालंय कमी ह्याच्यामध्ये.
आणि त्यांनी व्यवसाय आपला आपला सुरू केला, जो काही असेल छोटा मोठा. आता एका व्यवसायामध्ये किमान 2 लोक, 3 लोक, 4 लोक, 5 लोक धरा, किती मोठा एम्प्लॉयमेंटचा आकडा होतो आपण स्वतः पहा. या दिसायला छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याचा दूरगामी खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार यातून निर्माण होतोय. आपण जर समजा लँड, परदेशी ज्या कंपन्या येत आहेत, आपल्याकडच्या ज्या कंपन्या आहेत, त्यांना जर लँड उपलब्ध करून दिली तर त्या ठिकाणी ते फॅक्टरी टाकतील, कारखाना टाकतील. त्याच्यामुळे शेतीवर जो आपला फार मोठा वर्ग अवलंबून आहे, तो शेतीवरचा वर्ग त्या फॅक्टरीजमध्ये, त्याला जे जोडधंदे आहेत त्या जोडधंद्यामध्ये शिफ्ट होईल. आपलं लँड ॲक्विजिशन बिल गेल्या वर्षभरापासून अडकून पडले. जीएसटीचा अभय टिळक आणि 12 ते दोघेही म्हणाले की ते पास झालं पाहिजे, ते राजकीय गुंत्यामुळे अडकून पडले. मुळामध्ये आपण मुद्रा बँकेपासून ज्या काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि माननीय पंतप्रधान मोदी जे परदेशात जात आहेत, हे सगळं या ठिकाणी रोजगार निर्माण व्हावा, या प्रकारची मंदी ही भारताला त्या मंदीचा काही परिणाम होऊ नये यासाठी हे सगळं सुरू आहे. आणि आपण हे सगळं करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे, काही धोरणात्मक बदल या सरकारनं केलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरला FDI 100% आपण मंजुरी दिली, आपण डिफेन्समध्ये सुद्धा 49% दिली, आपण मायनिंगमध्ये दिले. म्हणजे हे जे सगळं FDIचं पर्सेंटेज आपण धोरणात्मक बदल करून, म्हणजे रेल्वेमध्ये सुद्धा आपण 100% FDIला आता आपण परवानगी दिलेली आहे. हा धोरणात्मक बदल आहे. कारण परदेशामध्ये जे लोक आहेत, जे चायनामधून पळता आहेत, त्यांना भारत आपलासा वाटला पाहिजे. कधी वाटेल? या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या आपण सोयी सुविधा दिल्या तर तो आपलासा वाटेल. आज काय झालंय, चायनामध्ये ज्या लोकांची गुंतवणूक आहे, भीतीपोटी, कारण 30% डिव्हॅल्युएशन झालेलं आहे त्या ठिकाणी, तर भीतीपोटी तिथला जो गुंतवणूकदार आहे तो आपले पैसे काढून घेतोय. म्हणून आज 2 वेळा त्यांना सर्किट ब्रेकर करावा लागला. 5%ला एकदा केलं, एकदा 7%ला केलं. हा जो तिथला गुंतवणूकदार आहे त्याला आकर्षित करण्याचं काम परदेशात जाऊन मोदीजी करतायत आणि मोदीजीने ते अतिशय यशस्वीपणे केलं. म्हणून 1,20,000 कोटीचे MOU साईन झाले आणि बऱ्यापैकी ते प्रोसेसमध्ये आहे. नक्की. आधीच्या कालखंडामध्ये काय झालं, आपल्याला ओडाफोनची केस माहित असेल. एक त्या मिनिट, ओडाफोनच्या राम कदम, थोडं 3200 वेळ कोटी कमी रुपये. आहे. राम कदम, एक मिनिट, तुमच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा मला वेळ द्यावा लागेल रत्नाकर महाजन फक्त- यांना. एक फक्त मिनिट, एक एक मिनिट बोलू द्या. मिनिट, या एक मिनिट. मुद्द्यावरती तुम्ही येऊ नका. मंदारजी, मी फक्त एक मी वाक्य विनंती बोलू द्या, करतो, या मंदारजी. मुद्द्यावरती येऊ नका. मला पुढे वेळ कमी आहे. अभय टिळक, अगदी थोडक्यात तुम्हाला हा प्रश्न विचारतोय जाता आता. ही जी सगळी चर्चा झाली आपली, या चर्चेमध्ये एक दिसतंय की कुठेतरी एकीकडे आशा आहे आणि दुसरीकडे निराशा आहे. पण ही निराशा असताना थोडक्यात प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की येणाऱ्या या 2016 वर्षामध्ये आशेची किरणं कुठे असणार आहेत, आणि खास करून ही जी चीनमधली पडझड होते त्याच्यामुळे आपल्याला इजा होणार आहे की त्याच्यातनं काहीतरी आपल्याला अधिकचं भरीव असं मिळण्याची काही आशा आहे? नाही, अगदी थोडक्यात सांगायचं ना, तर 2016 या वर्षामध्ये असं दिसत आहे की एकूण भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानामध्ये खाजगी क्षेत्र आणि खाजगी गुंतवणूक ही थोडी दबकलेली राहील. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करणं, अर्थव्यवस्थेमध्ये मागणी टिकवून धरणं, याच्याकरता सरकारी खर्चाची अत्यंत काटेकोरपणे उत्पादकता वाढवून मागणी टिकवून धरण्याचं महत्वाचं काम हे सरकारला करावं लागणार आहे. त्यामुळे बिग ब्रदर ही भूमिका 2016 या वर्षात सरकार किती कार्यक्षमपणे बजावतं त्याच्यावरती अर्थव्यवस्थेचं पुनरुत्थान हे सर्वस्वी अवलंबून राहील. नक्की. आणि ताईपेक्षा महत्वाचा आणखीन एक अगदी जाता मुद्दा श्रीकांत बाराते, ज्या 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 मुद्द्यांवर आपण सातत्याने चर्चा करत असतो, जसं आता मगाशी सगळं या चर्चेमध्ये स्पष्ट झालेलं आहे, पण तरीसुद्धा बांधकाम व्यवसाय असेल किंवा अगदी कृषी क्षेत्र असेल, इथली जी निर्देशक अशी जी काही वृद्धी दिसायला पाहिजे ती दिसण्याची काही शक्यता तुम्हाला वाटते का? हो, त्याच्याविषयी बोलण्याच्या अगोदर GST विषयी आता सध्या पश्चात बुद्धी आहे, हा पहिल्यांदा आपण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. परंतु या सगळ्या चर्चेच्या मध्ये हे सगळं वर्तुळ जे तुम्ही मांडलं इथे, यवतमाळमध्ये जाता आता एकच गोष्ट मला सांगायची आहे, तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचा इथे वेळ नाही. यवतमाळमध्ये एका तरुण दाम्पत्याने आत्महत्या केली आणि अकोल्यामध्ये एका तरुण दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ते कसेबसे बचावले. त्यामुळे मॉरिस ऑफ फील्डला जर मी विचारलं की बाबा तुझा ग्लोबल आउटलुकचा यांच्यावर काय परिणाम आहे, तो उत्तर देऊ शकत नाही. परंतु भारतीय शासनाची ही जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी देशांतर्गत पॉलिसी, धोरण स्तरावर काहीतरी सबस्टॅन्शियल होण्याची जरूरत आहे. आजच्या घडीला आपल्याला वचने किम दरिद्रता हा एकमेव सुभाषित सगळीकडे झळकताना दिसतं. ठीक आहे. थोडक्यात डॉक्टर महाजन, अगदी थोडक्यात काय मुद्दा मांडा त्याच्यावर? असं आहे की आजही देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 64% लोक
हे शेती आणि तत्संबंध उद्योगावर आपला उदरनिर्वाह करतात. नजीकच्या काळामध्ये ती लोकसंख्या कमी होण्याची शक्यता नाही आणि इष्टही नाही. त्यामुळं कृषी क्षेत्राच्या विकासावर भर देत असतानाच कृषी निगडित उद्योग, कुटीर उद्योग, छोटे आणि मध्यम प्रकारचे उद्योग जे कृषी आणि ग्रामविकासाच्या प्रगतीला पूरक ठरतील अशा पद्धतीच्या उद्योगामध्ये आणि या क्षेत्रामध्ये गुंतवणूक जास्त केली पाहिजे. कारण ती गुंतवणूक जर केली तर त्या ग्रोथ रेटचं, त्या ग्रोथचं हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होतं, म्हणजे ते अधिक लोकांमध्ये जातं. पण आता सध्या एकूण नव्या आर्थिक धोरणामध्ये पाझरण्याच्या सिद्धांताला महत्व आलेलं दिसतंय. तो पाझरण्याचा सिद्धांत आमचे पणजोबा महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याच वेळेला नाकारलेला आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की ज्योतिबा फुलेंनी तो पाझरण्याचा सिद्धांत त्यावेळेला नाकारलेला आहे, पण याही बरोबर नाही. याहीपेक्षा सध्या जी परिस्थिती आहे 2016ची, आणि एकीकडे जसं या तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे की केवळ आणि केवळ निर्देशांकावरती जाऊन आपण काहीतरी सुतारून स्वर्ग गाठायची काही कारणं नाही आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की निराशा आहे एकूण बाजारपेठेमध्ये, एकूण मार्केटमध्ये जी निराशा आहे ती निराशा लवकरात लवकर दूर व्हायला पाहिजे, अपेक्षा आपण एवढीच ठेवू शकतो. धन्यवाद, नमस्कार.